ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. लास्ट लेक्चरला आपण डिफरन्शियल इक्वेशन इन SHM पाहिलेलं होतं. इक्वेशन आपल्याला फाइंड आउट झालेलं आहे ते आहे d²x बाय dt² प्लस k/mx इज इक्वल टू आपण घेतलेलं होतं 0. हे एक डिफरन्शियल इक्वेशन होतं k/m मध्ये. त्यानंतर आपण k/mला रिप्लेस केलेलं होतं ω²ने, कारण आपल्याला माहिती आहे, बट मी इथं लिहितो k/m इज इक्वल टू ω² आणि ओमेगा इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता ते अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी हे पण आपण लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं. डायमेन्शनली ते सेम येतं म्हणून त्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हणतोय. मग इक्वेशनमध्ये व्हॅल्यू जर मी पुट केली तर इक्वेशन होईल d²x बाय dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. आता परत आपल्याला याच्यावरून, या डिफरन्शियल इक्वेशनवरून ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या इक्वेशन फाइंड आउट करायच्यात. मी फर्स्ट इक्वेशनकडे जातो. फर्स्ट वन आपण फाइंड आउट करूया ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन फाइंड आउट करत असताना जे काही डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिसतंय त्यातूनच आपल्याला डायरेक्ट ॲक्सलरेशन सांगता येईल. म्हणजे बघा, मी इक्वेशन जर घेतलं d²x बाय dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0 आणि जर मी ॲक्सलरेशनचं इक्वेशन लिहिलं तर आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशन इज अ चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्या व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे, व्हेलॉसिटी जर आपण डिस्प्लेसमेंटमध्ये सांगितली तर आपण काय लिहितो v इज इक्वल टू dx बाय dt. जर मी ही व्हॅल्यू इथं पुट केली तर इक्वेशन काय होईल बघा, d बाय dt ॲज इट इज राहील आणि ही जी काय व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी मी इथून रिप्लेस करेन. म्हणजे इक्वेशन होईल d बाय dt ऑफ dx बाय dt आणि समजा ते आत मल्टिप्लाय करून घेतलं तर ते इक्वेशन होईल d²x बाय dt². ओके, म्हणजे इथं आपल्याला या इक्वेशनमध्ये जर पाहिलं तर हे आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ॲक्सलरेशन आहे. त्या ॲक्सलरेशनला इक्वेशनमध्ये फाइंड आउट करण्याची काही गरज नाही. जस्ट आपल्याला फक्त ते रिअरेंज करावं लागेल. म्हणजे हे इक्वेशन काय होईल तर ते होईल d²x बाय dt² इज इक्वल टू मायनस ω²x. ओके, आता या इक्वेशनलाच आपण ॲक्सलरेशन म्हणणार आहे, कारण आपण वरतीच डिराईव्ह केलेलं आहे ॲक्सलरेशन इज इक्वल टू d²x बाय dt². म्हणजे मी इथं जर लिहून ठेवलं ॲक्सलरेशन डिनोट करतात स्मॉल n इज इक्वल टू मायनस ω²x असं हे आपल्याला एक्सप्रेशन इथं मिळेल. याला आपण ॲक्सलरेशनचं इक्वेशन म्हणू शकतो. ओके, आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनवरून ॲक्सलरेशन फाइंड आउट झालं आहे. नेक्स्ट क्वांटिटी जी फाइंड आउट करायची आहे ती आपण फाइंड आउट करतोय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आपण अगोदर घेऊया. आता व्हेलॉसिटी फाइंड आउट करत असताना जे काय आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे तेच घ्यायचं आहे. त्यातलं आपण ॲक्सलरेशनच डायरेक्ट घेऊया. ते इक्वेशन आहे d²x बाय dt² इज इक्वल टू मायनस ω²x. आता या ह्याच्यातलं हा जो पार्ट जर तुम्ही ऑब्झर्व केला, ॲक्सलरेशनला आपण किती प्रकारे लिहू शकतो ते इथं आपल्याला दिसतंय बघा. d बाय dt ऑफ dx बाय dt. मी हे इथं तर रिप्लेसमेंट करणार आहे या ॲक्सलरेशनला. त्या क्वांटिटीने जर रिप्लेस केलं तर ते मला असं दिसेल d बाय dt ऑफ dx बाय dt इज इक्वल टू मायनस ω²x. ओके, म्हणजे आता बघा, ह्यात जर क्वांटिटीमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी क्वांटिटी आहे ती होईल व्हेलॉसिटी आणि बाहेरचं d बाय dt तर आहेच. म्हणजे आपल्याला ते एक्सप्रेशन काय लिहिता येईल तर ते लिहिता येईल dv बाय dt इज इक्वल टू मायनस ω²x. आता
याच्यात डी व्ही बाय डी टी जो आपल्याला फाइंड आउट झालेला आहे, त्या डी व्ही बाय डी टीला थोडंसं मी मॅथमॅटिक्स यूज करून थोडंसं चेंज करतो आहे. मला असं लिहिता येईल का बघा, डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी, म्हणजे मी त्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय डी एक्स करतो आहे, म्हणजे ती क्वांटिटी ॲज इट इज आपल्याला राहिली दिसेल, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल बघा, डी एक्स बाय डी टी म्हणजे ही क्वांटिटी काय आहे, परत वेलॉसिटी आहे, आणि ही जी काय दिसते आपल्याला ही क्वांटिटी ती ॲज इट इज राहणार आहे. मग ती क्वांटिटी ॲज इट इज जर राहिली तर इक्वेशन काय बनेल, मी व्ही अगोदर लिहून टाकतो, व्ही डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता याच्यात हा जो काय डी एक्स आहे तो डी एक्स मी राईट हँड साईडला जर घेतला तर तो न्यूमरेटरला जाईल, म्हणजे इक्वेशन होईल आपलं व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि नंतर मी इंटिग्रेशन घेतो आहे, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड आपण म्हणूया. इक्वेशन होईल इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. आता बघा, मी ऑलरेडी ओमेगा स्क्वेअर आणि मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेले का आहे, कारण मी इंटिग्रेशन घेतो आहे विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, म्हणजे मला फक्त एक्स तिथं आपला कॉर्डिनेट दिसतोय म्हणून मी ओमेगाला कॉन्स्टंट कन्सिडर केलेला आहे. आता याच्यात इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे किंवा असेलही, मी तोही तुम्हाला इथं लिहून ठेवतो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स जर डिराईव्ह करत असाल तर ते इंटिग्रेशन येतं एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. त्याप्रमाणे जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं व्ही डी व्ही आणि एक्स डी एक्स हे याच फॉर्म्युल्याने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. फक्त इथं व्ही रेस टू वन आहे, काहीच दिलेलं नाही आहे, म्हणजे आपण तिथं वन कन्सिडर करतो. म्हणजे इक्वेशनमध्ये व्ही रेस टू एन जो दिलेला आहे तो व्ही रेस टू वन आहे. व्ही रेस टू वन प्लस वन म्हणजे हे व्ही स्क्वेअर वगैरे होईल, आणि मग ते इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स अगेन एक्स स्क्वेअर बाय टू प्लस सी मला घ्यावं लागेल. आता बघा, याच्यात सी जो काय आहे तो कॉन्स्टंट आपण म्हणतो, म्हणजे त्याला मी जर डायरेक्टही सांगितलं सी इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट, आणि ते इंटिग्रेशन कॉन्स्टंटला आपण इक्वेशनमध्ये ॲज इट इज ठेवणार नाही, आपण तो पण फाइंड आउट करायचा आहे, कारण आपल्याला कम्प्लीट इक्वेशन इथं पाहिजे. मग कम्प्लीट इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर आपण सी फाइंड आउट करूया. मग सी फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काही बाउंड्री व्हॅल्यू कंडिशन्स घ्यावे लागतात, त्याशिवाय तो फाइंड आउट होणार नाही. मग बाउंड्री व्हॅल्यू कंडिशन काय असू शकतात, तर आपण SHM जर पाहिलेलं असेल तर त्या सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये एक तर मीन पोझिशन किंवा एक्स्ट्रीम पोझिशन या आपल्या बाउंड्री व्हॅल्यू कंडिशन्स असतील. आपण त्यातली एक कुठली तरी कंडिशन घेऊन सी फाइंड आउट करू शकतो. चला, मग आता बाउंड्री व्हॅल्यू कंडिशनमध्ये समजा मी एक SHM ड्रॉ केला, तर त्याच्यामध्ये सेंटरला जे असेल ते आपण म्हणूया मीन पोझिशन, आणि या असतील त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन. आता इथं डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू 0 असेल, आणि या SHMचं ॲम्प्लिट्यूड जर समजा कॅपिटल एमध्ये ते दाखवत असतील, म्हणजे हे जर ॲम्प्लिट्यूड आहे, हे ॲम्प्लिट्यूड जर ए असेल तर इथं एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती घेऊ आपण, तर ती कॅपिटल ए असेल. आपण लास्ट लेक्चरला पण हे पाहिलेलं होतं की मीन पोझिशनला व्हेलॉसिटी जी काय आहे ती असते मॅक्झिमम, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्ही काय असतो तर तो असतो मिनिमम. व्ही मिनिमम म्हणजेच आपण V0 इथं कन्सिडर करणार आहोत. मग अशा बाउंड्री कंडिशन आपण एक्स्ट्रीम पोझिशनसाठी जर कन्सिडर केल्या तर आपल्याला सीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. मग ते पण मी इथं देतो. अगोदर इक्वेशन आपण रिपीट लिहून घेऊया, व्ही स्क्वेअर बाय टू प्लस इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू प्लस सी.
मी तो ग्राफ परत तुम्हाला इथं देतो म्हणजे लगेच लक्षात येईल. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. मी इथं लिहितो when particle is at extreme position, ज्यावेळेस पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस एक्स इज इक्वल टू मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आपण ए कन्सिडर केलेला आहे. एक्स इज इक्वल टू ए अँड व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू 0. हे आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. या ज्या काय क्वांटिटी आहेत ते इथं पुट केल्या की आपल्याला सी कॉन्स्टंट इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल. मग चला आपण इक्वेशनमध्ये पुट केलं. व्हीची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड होईल 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि इथं एक्स जो आहे तो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे इथं एक्स स्क्वेअर म्हणजे इथं होईल ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. थोड्याशा टर्म्स रिअरेंज केल्या तर आपल्याला इक्वेशन मिळेल सी इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ही जी क्वांटिटी आहे ती इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपल्याला इथं फाइंड आउट झालेली आहे. ही व्हॅल्यू आपण घेणार आहोत आणि या सी कॉन्स्टंटमध्ये ती पुट करणार आहोत. इक्वेशन आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सीची व्हॅल्यू पुट करतो आपण ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता 2 जर दोन्ही साईडून आपण कॉमन जर घेतलं तर ते 2 इथं आपल्याला कॅन्सल झालेलं दिसेल. मग इक्वेशनमध्ये आपल्याला राहील व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता राईट हँड साईडला जर ऑब्झर्व केलं तर ओमेगा स्क्वेअर आपल्याला कॉमन मिळतोय म्हणजे मी जर कॉमन घेतला तर ते इक्वेशन होईल ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये टर्म्स ॲडजस्ट करतो. पॉझिटिव्ह साईन जी आहे ती पहिल्यांदा घेतो म्हणजे हे होईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे. आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे म्हणजे मी टेकिंग स्क्वेअर रूट जर गेलं इक्वेशन तर हे होईल व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअरचा होईल ओमेगा आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरसाठी मला अंडर रूट कन्सिडर करावं लागेल. ते होईल अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे रिलेशन मला इथं मिळेल ते असेल व्हेलॉसिटीचं. इथं व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली आहे. नेक्स्ट लगेच आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करणार आहोत. ओके, डिस्प्लेसमेंटसाठी आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन जर यूज केलं तर ते इक्वेशन आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं आहे. व्ही इज इक्वल टू या इक्वेशनमध्ये आपण ज्यावेळेस स्क्वेअर रूट घेऊ त्यावेळेस इथं प्लस मायनस घेऊयात आणि ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट घेणार आहोत त्यावेळेस आपण मॉडमध्ये त्याला कन्सिडर करू म्हणजे ते इक्वेशन फक्त प्लसमध्ये राहील. आपण डिस्प्लेसमेंट मायनस पण घेऊ शकतो. आपल्याला ते साईन फक्त एक्स्ट्रीम पोझिशन देईल म्हणजे राईट साईडची एक्स्ट्रीम पोझिशन आहे का लेफ्ट साईडची एक्स्ट्रीम पोझिशन आहे हे आपल्याला समजेल. आता व्हेलॉसिटी व्ही तर आपल्याला माहीत आहे की लिहू शकतो आपण इन केस डिस्प्लेसमेंट डी एक्स बाय डी टी. मग ते जर व्हॅल्यू मी पुट केली वरच्या इक्वेशनमध्ये तर ते होईल डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू आता ते मॉडमध्ये कन्सिडर करून ते इक्वेशन होईल ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मी टर्म्स परत रिअरेंज करतोय. डी टीला या साईडला घेऊन जातोय आणि अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे घेतोय म्हणजे इक्वेशन होईल आपलं डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी. आता याच्यात मी इंटिग्रेशन घेतोय बोथ साईडला तर इक्वेशन काय होईल मी म्हणतो टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड म्हणजे डी एक्स इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओमेगा डी टी. आता इंटिग्रेशनचा पार्ट तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये झाला आहे नाही झाला माहीत नाही पण ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल. हा जो काही इंटिग्रेशनचा पार्ट दिसतोय
हा फॉर्म्युला आहे साइन इनवर्ससाठीचा. मग ते आपल्याला मॅथ्समध्ये डिराईव्ह पण करून मिळेल, फक्त आपण इथं थोडंसं ते समजून घ्याल. इंटिग्रेशन dx डिवाइड बाय √a² - x², म्हणजे आपण याला लिहितो साइन इनवर्स ऑफ x बाय ए, हा त्याचा फॉर्म्युला येतो. आणि आता इथं इंटिग्रेशन ऑफ ओमेगा dt आहे, तर याचं इंटिग्रेशन तुम्ही काय लिहाल, कारण आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं की इंटिग्रेशन x⁻n dx इज इक्वल टू आपण लिहित होतो x⁻n+1 डिवाइडेड बाय n+1. पण याच्यामध्ये इंटिग्रेशन घेत आहे कशाचं, एक्स विथ रिस्पेक्ट टू काय तर dx आहे, तर हे पॉसिबल आहे. पण इथलं व्हेरिएबल वेगळा आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वेगळंच असेल तर आपण याला कॉन्स्टंट कन्सिडर करतो आणि इंटिग्रेशन ऑफ dx घेतो. आणि मग तसं जर असेल तर म्हणजे हे असं असेल y dx असं इंटिग्रेशन असेल तर आपल्याला हे असं लिहावं लागतं y कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ dx, आणि इंटिग्रेशन ऑफ dx आपण घेतो x. सिमिलरली इथं आपल्याला त्याचप्रमाणे हे सॉल्व करायचं आहे. ओमेगा ॲज इट इज असेल राहील इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन ऑफ dt, आणि इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे आपण लिहू t. ओके, हे तुम्हाला इथं समजलेलं असेल. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची आहे, आणि इक्वेशनमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे x असेल तर आपल्याला ह्या क्वांटिटीसाठी इक्वेशन तयार करावं लागेल. बरं, याच्यात इंटिग्रेशन घेतल्यानंतर मी परत कॉन्स्टंट लिहितोय, कारण इंटिग्रेशनचा पार्ट आहे आणि तो कॉन्स्टंट मी लिहितो फाय. हा जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे फाय, हा डिपेंड कुणावरती असेल तर ती डिपेंड असेल एक्सच्या व्हॅल्यूवरती ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम टी. म्हणजे SHM जो पार्टिकल परफॉर्म करतोय त्या पार्टिकलचं पर्टिक्युलर पोझिशन पर्टिक्युलर टाईमला त्या फायची व्हॅल्यू ती असेल. म्हणजे जर पोझिशन चेंज झाली, टाईम जर चेंज झाला तर त्याप्रमाणे फाय पण चेंज होईल. तो तुम्हाला पुढच्या ह्याच्यात समजेल त्याला आपण तसं का म्हणतोय, तो फेज वगैरे आपण म्हणणार आहोत. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, ओके. फाय इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. एक्ससाठी इक्वेशन आपण लगेच तयार करून घेऊया. म्हणजे हे होईल x बाय ए. साईन जर तिकडे गेला तर ते इक्वेशन साईन इनवर्स होईल साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, आणि डिनॉमिनेटरला जो ए आहे तो पण मी त्या साईडला घेऊन जातो. तर इथे इक्वेशन होईल आपलं x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, ह्याच्यात फाय काय आहे तो मी एकदा लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहील. फाय डिपेंड्स ऑन, फाय जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला व्हॅल्यू माहीत पाहिजे, व्हॅल्यू ऑफ एक्स ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम टी. आता याचंच तुम्हाला डेरिवेशन जर पाहिजे, म्हणजे हे असं का म्हणतोय हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, परत मी मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन इथं ड्रॉ करतो. आता ज्यावेळेस पार्टिकल इथं असेल त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू 0 असेल, पण त्याच टाईमला जर स्टार्टिंग इनिशियल पोझिशन आहे असं आपण म्हणूया की इथूनच पेंडुलम आहे, रेस्टला आहे, तर त्याला आपण लिहू एक्स इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0. ओके, आफ्टर सम टाईम टी म्हणजे इथं टाईम पिरियड असेल टी, आणि डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू आपण ॲम्प्लिट्यूड जर घेतलं तर ते असेल ए. आणि थोड्या वेळाने तो पेंडुलम जो काय आहे तो इथून स्टार्ट करतोय, या पोझिशनला जातोय, परत रिटर्न येतोय. रिटर्न येत असताना त्याचा जो काय म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल ती परत डिस्प्लेसमेंट काय लिहू आपण 0, पण टाईम टी इज नॉट इक्वल टू 0 असेल ना, नॉट इक्वल टू आपण इथं 0 लिहू, कारण काहीतरी टाईम पिरियड घेतलेला आहे. मग जो फेज आहे, ही जी काही फेज आपण म्हणणार आहे पुढे जाऊन, ती त्या पोझिशनवरती आणि टाईम पिरियडवरती डिपेंड असणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्याची व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. तो जरी इंटिग्रेशन कॉन्स्टंट असेल तरी तो डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये मेन रोल प्ले करतो. ओके, इथं आपल्याला तिन्ही एक्सप्रेशन मिळालेले असतील. त्या तिन्ही एक्सप्रेशनला आपण थोडंसं रिवाईज करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इक्वेशन काय मिळालेले आहेत. पहिल्यांदा मी लिहितो ॲक्सेलरेशन
आपण ॲक्सलरेशन दाखवतोय स्मॉल एने. आपलं डेरिवेशन जे आलेलं आहे ते आहे d²x/dt² इज इक्वल टू -ω²x. म्हणजेच यालाच आपण ॲक्सलरेशन म्हणतो. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू -ω²x. नेक्स्ट लगेचच आपण व्हेलॉसिटी पाहूया. व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपण व्हीसाठी फाइंड आउट केलेलं होतं. व्हेलॉसिटी जी काय आहे ती डिनोट करतोय आपण स्मॉल व्हीने. एक्सप्रेशन आपण घेतलेलं होतं व्ही इज इक्वल टू ±ω√a² -x². ओके. आणि लास्ट वन जे आहे ते आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होतं डिस्प्लेसमेंट आपण दाखवतोय एक्सने. जनरल एक्सप्रेशन जर डिस्प्लेसमेंटचं घेतलं तर ते होतं x इज इक्वल टू a sin ωt+5. आता आपण हे जे काही एक्सप्रेशन मिळालेले आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशनचे ॲट अ टाइम टी जर आपण फाइंड आउट केले, म्हणजे जर आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कन्सिडर केलं आणि व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं ॲट अ टाइम टी म्हणतोय मी, म्हणजे मी डिफरन्शिएशन घेणार आहे. मग ते जर मी तर फाइंड आउट करून देतो. अगोदर आपल्याला ते माहीत असलं पाहिजे डिफरन्शिएशन कसं घेतोय, जो की पार्ट तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये झालेला आहे. 11thला पण आपण सेकंड चॅप्टरमध्ये मॅथमॅटिकल मेथड्समध्ये ते पाहिलेलं होतं. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲट टाइम टी म्हणतोय. त्याच्यावरून मला ते इक्वेशन लिहिता येईल. आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आत्ता आपण फाइंड आउट केलं ते होतं ए साइन ωt+ इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतलेला आहे फाय. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. आणि आता समजा मी याच्यावरून व्हेलॉसिटी फाइंड आउट करायला गेलो तर व्हेलॉसिटी म्हणजे काय लिहितो आपण, तर ते लिहितो dx/dt. म्हणजेच d/dt ऑफ व्हेलॉसिटी जी काय आहे ती आहे a sin ωt+5. विथ रिस्पेक्ट टू टाईम डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेत असाल तर ए हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल आणि साईन ब्रॅकेटचा रूल यूज करावा लागेल. तर तो होईल आपला ए इंटू कॉस ब्रॅकेट, म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ साईन ब्रॅकेट इज इक्वल टू आपण लिहितो कॉस ब्रॅकेट ωt+5 इंटू डिफरन्शिएशन ऑफ ब्रॅकेट. त्याच्यातून आपल्याला व्हॅल्यू मिळेल विथ रिस्पेक्ट टू टी आहे, म्हणजे आपण फक्त घेऊ ओमेगा. म्हणजे इक्वेशन होईल ए ओमेगा कॉस ωt+5. आता तो साईन ब्रॅकेटचा रूल तुम्हाला माहीत असला पाहिजे. म्हणजे हे असं दिसतं ते डिफरन्शिएशन ऑफ साईन ब्रॅकेट इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ साईन ब्रॅकेट आपण लिहितो कॉस ब्रॅकेट d/dt ऑफ ब्रॅकेट. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा साईन ब्रॅकेट तर आपल्याला दिसतंय. साईन ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन कॉस ब्रॅकेट आणि डिफरन्शिएशन ऑफ ब्रॅकेट जर घेतलं तर फाय कॉन्स्टंट होईल. डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट आपण 0 घेतो. राहिलं कोण फक्त ωt. ωtचं डिफरन्शिएशन घेतलं तर डिफरन्शिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू d/dx ऑफ एक्स घेतलं तर आपण 1 म्हणतो. सिमिलरली d/dt जर कन्सिडर केलं ऑफ टी तर ते 1 होईल आणि ब्रॅकेटमधून फक्त राहील का इथं तर ओमेगा. तो ओमेगा मी इथं पुढे घेतलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे इथं आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळालेलं असणार आहे. नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आहे ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन म्हणजेच ए इज इक्वल टू आपण काय म्हणतो dv/dt. परत d/dt ऑफ ब्रॅकेट ए ओमेगा कॉस ωt+5 हे आपल्याला दिसत असेल. याच्याप्रमाणे इक्वेशन इथून घेतलेलं आहे. आता परत ए ओमेगा हे डिफरन्शिएशनमध्ये कॉन्स्टंट असतील ते बाहेर राहतील. म्हणजे हे होईल ए ओमेगा ॲज इट इज डिफरन्शिएशन d/dt ऑफ कॉस ωt+5.
हे ब्रॅकेट नाही दिलं तरी चालेल, आपण ते ठेवायला नको, म्हणजे तुम्हाला तर इथं ब्रॅकेट रूल यूज करता येईल बघा. आता डिफरन्शिएशन ऑफ कॉस्ट ब्रॅकेट आहे. डिफरन्शिएशन ऑफ कॉस्ट ब्रॅकेट सॉल्व करताना वरतीच फॉर्म्युला आपल्याला दिसत आहे, त्याप्रमाणे सॉल्व करूया. ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू ए ओमेगा ॲज इट इज राहील. आता डिफरन्शिएशन ऑफ कॉस्ट ब्रॅकेट म्हणजेच आपण लिहितो मायनस, आता कॉस्ट ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन घेतलं तर कॉस्टचं डेरिवेशन घेतो आपण मायनस साईन, हे होईल ओमेगा टी प्लस फाय इन टू ब्रॅकेटमधलं डिफरन्शिएशन राहील ओमेगा. आपल्याला ॲक्सेलरेशनचं इक्वेशन मिळेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. ओके, इथं आपल्याला व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ह्याचे एक्सप्रेशन्स मिळालेले असतील. तर परत एकदा आपण थोडंसं पाहूया, कारण याच्यावरती क्वेश्चन बोर्ड एक्झामला विचारला आहे आणि विचारतीलही. ॲक्सेलरेशन आपल्याला SHMमधून डायरेक्टली फाइंड आउट होतं, त्यामुळं ॲक्सेलरेशनसाठी वेगळं काय करावं लागत नाही. ज्यावेळेस व्हेलॉसिटीकडे येतात त्यावेळेस या ॲक्सेलरेशनला थोडंसं स्प्लिट करावं लागेल. स्प्लिट केल्यानंतर dv/dt इक्वेशन मिळेल. त्याला आपण dx मल्टिप्लाय डिवाइड करतो आहे. व्हेलॉसिटीचं इक्वेशन इथं मिळून जाईल. इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट येईल, त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला इथं सी फाइंड आउट करावी लागते. त्यावेळेसच सी कम्प्लिटली फाइंड आउट झाला असं आपण म्हणतो. मग सीची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर इथं ती व्हॅल्यू येते प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. ती व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करून व्ही फाइंड आउट करणार आहोत. त्यानंतर व्हीची म्हणजे फायनल जनरल इक्वेशन येईल प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करतो आहे. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपल्याकडे आहे, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल dx/dt. dx थोडीशी टर्म्स रिअरेंज इथं करतो आहे. dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा dt. त्याच्यावरून इंटिग्रेशन घेऊन इंटिग्रेशन कॉन्स्टंट वगैरे फाइंड आउट करून साइन इनवर्सचा फॉर्म्युला इथं येतो, लक्षात असावं. एक्ससाठी व्हॅल्यू मिळेल ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके.